विद्यार्थ्यांनो, BA3 मानसशास्त्र पेपर नंबर 8 आंतरसांस्कृतिक मानसशास्त्र या पेपरचा आपण सिलेबस बघतोय. या सिलेबसचे 2 जे टॉपिक आहेत ते आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितले होते. त्यातलं तिसरं जे टॉपिक आहे किंवा तिसरं जे मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलचं नाव आहे संस्कृती आणि बुद्धिमत्ता, पूर्वग्रह आणि पालकत्व पद्धती. तर संस्कृतीचा आणि बुद्धिमत्तेचा इथं नेमका एकमेकांशी काय संबंध आहे, त्याचबरोबरीनं पूर्वग्रहाचा आणि संस्कृतीचा काय संबंध आहे, आणि त्याचबरोबरीनं पालकत्वाची जी पद्धती आहे ती पालकत्वाच्या पद्धतीचा आणि संस्कृतीचा एकमेकांशी काय संबंध आहे. तर या आंतरसांस्कृतिक मानसशास्त्रामध्ये संस्कृतीचा बुद्धिमत्तेशी, पूर्वग्रहांशी आणि पालकत्वाच्या पद्धतीशी असणारा संबंध आपल्याला ह्या तिसऱ्या मॉड्यूलमध्ये किंवा तिसऱ्या टॉपिकमध्ये बघायचा आहे. त्यातला 3.1 जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे संस्कृती आणि बुद्धिमत्ता. तर आपल्याला संस्कृती म्हणजे काय आपण बघितलेच आहे. तर बुद्धिमत्ता कशाला म्हणायचं, तर बुद्धिमत्ता म्हणजे आकलन करण्याची क्षमता, एखादी समस्या सोडवण्याची क्षमता, त्याचबरोबरीनं अमूर्त असा विचार करण्याची क्षमता. तर ह्या सगळ्या ज्या क्षमता आहेत, मानसिक क्षमता, ह्या मानसिक क्षमतांनाच आपण काय असं म्हणतोय, बुद्धिमत्ता असं म्हणतोय. आणि मग ही जी बुद्धिमत्ता आहे तर ह्या बुद्धिमत्तेचा आणि संस्कृतीचा काय संबंध आहे का, किंवा संस्कृतीचा या बुद्धिमत्तेवर कोणता परिणाम होतोय का, ते आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. मग ह्यामध्ये पहिला मुद्दा जो बघायचा आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे काय. तर आत्ताच तुम्हाला सांगितलं, बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता, किंवा एखादी समस्या सोडवण्याची क्षमता, किंवा समायोजन करण्याची क्षमता. तर ह्या सगळ्यांना आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो. मग बुद्धिमत्ता म्हणजे एक विशिष्ट क्षमता किंवा एक विशिष्ट गुण नव्हे, तर या बुद्धिमत्तेमध्ये अनेक क्षमतांचा समावेश होतोय, अनेक गुणांचा समावेश होतोय, आणि ह्या सगळ्या क्षमतांनी मिळून बुद्धिमत्ता तयार होते. ठीक आहे. मग ही बुद्धिमत्ता म्हणजे काय नेमकं बघायचं आहे आपल्याला. हे फर्स्ट इयरला पण आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर ह्या बुद्धिमत्तेचं स्वरूप नेमकं काय असतं, त्यामध्ये वारसागृह ही सिद्धांत कल्पना किंवा वारसागृहितक बघायचं आहे. म्हणजेच काय की बुद्धिमत्ता ही अनुवंशिकरित्या आपल्यामध्ये येते का, म्हणजे वारसा हक्कानं एखाद्या व्यक्तीमध्ये येते का. म्हणजे जर त्याच्या आजी आजोबा हुशार असतील, बुद्धिमान असतील, तर त्यांना जन्मणारी जी मुलं आहेत तर ती पण हुशार आहेत, किंवा त्यांच्यानंतर त्यांना जन्मणारी जी मुलं आहेत ती पण हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, असं जर असेल तर हे जी बुद्धिमत्ता आहे, ही जी बुद्धिमत्ता वारसा हक्कानं येते किंवा अनुवंशिकरित्या येते. तर ते आपल्याला येते किंवा नाही हे आपल्याला ह्या वारसा गृहीतक सिद्धांत कल्पनेमध्ये बघायचं. आणि या सिद्धांताचं मत असं आहे की बुद्धिमत्ता ही अनुवंशिकरित्या किंवा वारसा हक्कानं येते. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे बुद्धिमत्तेचं संगोपन. मग बुद्धिमत्तेचा आणि पर्यावरणाचा आणि संस्कृतीचा यांचा नेमका संबंध काय आहे, किंवा विशिष्ट पर्यावरणामध्ये वाढल्यामुळं, विशिष्ट संस्कृतीमध्ये वाढल्यामुळं व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचं संगोपन केलं जातं का, किंवा बुद्धिमत्ता विकसित केली जाते का. तर त्या संदर्भातलं हे पर्यावरण आणि संस्कृती गृहीतक किंवा सिद्धांत कल्पना आपल्याला इथं बघायची आहे. म्हणजे बुद्धिमत्तेचं विकास करण्यासाठी, बुद्धिमत्तेचं संगोपन करण्यासाठी पर्यावरण आणि संस्कृती यांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे ते आपल्याला ह्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा कुठला आहे, तर बुद्धिमत्ता चाचण्या ह्या संस्कृती सापेक्ष असू शकतात का. आलं लक्षात. म्हणजे बुद्धिमत्ता तपासण्याच्या, बुद्धिमत्ता मापनाच्या वेगवेगळ्या चाचण्या तयार केलेल्या आहेत. आता ह्या बुद्धिमत्ता मापनाच्या ज्या चाचण्या आहेत तर त्या चाचण्या, एक चाचणी एका संस्कृतीमध्ये तयार केली असेल तर तीच चाचणी दुसऱ्या संस्कृतीतील लोकांसाठी वापरता येऊ शकते का, किंवा एका संस्कृतीतील लोकांसाठी तयार केलेली चाचणी तिथल्या लोकांच्या बुद्धिमत्तेचं मापन जर योग्य प्रकारे करत असेल तर तीच चाचणी दुसऱ्या संस्कृतीतील लोकांच्या बुद्धिमत्तेचं मापन योग्य पद्धतीनं करू शकते का. तर हा जो प्रश्न आहे तो प्रश्न नेमका कसा सोडवला जातो, किंवा तो प्रश्नाचं नेमकं त्या उत्तर काय आहे, तर ते आपल्याला इथं चौथ्या मुद्द्यामध्ये बघायचं आहे. त्याचबरोबरीनं स्वदेशी बुद्धिमत्ता, पुढचा मुद्दा काय आहे त्यामधला, स्वदेशी बुद्धिमत्ता. तर स्वदेशी बुद्धिमत्ता म्हणजेच काय, तर आपण ज्या ठिकाणी राहतोय, ज्या देशामध्ये राहतोय, किंवा आपला जो एरिया आहे, आपलं जे ठिकाण आहे, आपला जो देश आहे, तर त्या देशातील इतर लोकांची बुद्धिमत्ता किंवा सर्वसामान्य बुद्धिमत्ता त्या ठिकाणची, त्या देशाची नेमकी कशी आहे, किती आहे, तर ते आपल्याला त्या स्वदेशी बुद्धिमत्तामध्ये बघायचं आहे. आणि शेवटचा यातला मुद्दा आहे दैनंदिन बुद्धिमत्ता आणि
बोधन. दैनंदिन बुद्धिमत्ता म्हणजेच काय की दैनंदिन व्यवहारामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना आपण ह्या बुद्धिमत्तेचा वापर कसा करतोय, कुठं करतोय, किती प्रमाणात करतोय, किंवा दैनंदिन आपल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण ह्या बुद्धिमत्तेचा वापर करतो की नाही, तर या संदर्भातला हा मुद्दा इथं बघायचा नाही. आणि त्याचबरोबरीनं बोधन. आणि मग आपण दैनंदिन परिस्थितीचा किंवा आपल्या दैनंदिन समस्यांचा आपण विचार कसा करतोय, ती समस्या कशी समजावून घेतोय, ती परिस्थिती कशी समजावून घेतोय, आणि ती परिस्थिती किंवा ती समस्या समजावून घेऊन त्याच्या आधारे आपली बुद्धिमत्ता तिथं वापरून त्या ती समस्या सोडवण्याचा कसा नेमका प्रयत्न करतोय, तर त्यासाठीचा दैनंदिन जीवनामधली आपली जी बुद्धिमत्ता आहे ती कशी आपण वापरतोय, तर तो मुद्दा आपल्याला इथं बघायचा आहे. त्यानंतर 3.2 जो मुद्दा आहे तो म्हणजे संस्कृती आणि पूर्वग्रह. संस्कृती आणि पूर्वग्रह. पहिला मुद्द्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, संस्कृती आणि बुद्धिमत्ता, म्हणजे बुद्धिमत्तेचा आणि संस्कृतीचा नेमका काय संबंध आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे. 3.2 हा दुसरा जो मुद्दा आहे तो त्यामध्ये आपल्याला बघायचा संस्कृती आणि पूर्वग्रह. आता पूर्वग्रह कशाला म्हणायचं, तर पूर्वग्रह म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या समूहाविषयी आपल्याला कोणतीही माहिती नसताना, कोणतीही त्यांच्याबद्दलची माहिती नसताना आपण त्यांच्याबद्दल जी नकारात्मक मतं तयार करतोय त्यालाच पूर्वग्रह असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि पूर्वग्रह नेहमी हे नकारात्मक पद्धतीचे असतात किंवा नकारात्मक विचार आपले असतात किंवा नकारात्मक मतं आपले असतात पूर्वग्रहांमध्ये. त्यालाच पूर्वग्रह किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये प्रेज्युडाइस असं म्हटलं जातं. आलं लक्षात. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या समूहाविषयी, एखाद्या समाजाविषयी किंवा एखाद्या संस्कृतीविषयी आपल्याला कोणतीही माहिती नसताना त्यांच्याबद्दलचे नकारात्मक विचार आपण बाळगणं म्हणजेच काय, पूर्वग्रह होय. मग आता हे पूर्वग्रह उगमाची किंवा त्याच्या उत्पत्तीचं नेमके सिद्धांत कुठले आहेत किंवा पूर्वग्रहाची निर्मिती कशी होते, पूर्वग्रह कसे उगम पावतात, तर त्या संदर्भातला सामाजिक मानसशास्त्रीय सिद्धांत आपल्याला इथं बघायचा आहे. सामाजिक मानसशास्त्रीय सिद्धांत. ठीक आहे. मग आता हे नेमका सिद्धांत तो काय आहे आणि त्या सिद्धांताच्या आधारे पूर्वग्रहांची निर्मिती कशी होते ते आपल्याला प्रत्यक्ष शिकवताना बघायचं आहे. त्यानंतर दुसरा त्यातला मुद्दा आहे पूर्वग्रह सिद्धांतांसाठी वैश्विक आधार काय आहे. पूर्वग्रह सिद्धांतांसाठी वैश्विक आधार काय, म्हणजे पूर्वग्रह हे जे निर्मिती होतात किंवा पूर्वग्रहाबाबतचे जे सिद्धांत मांडलेले आहेत तर त्या सिद्धांतांना आधार नेमका कुठला आहे, बेस नेमका कोणता आहे, तर तो बेस पण इथं बघायचा आहे. त्यामध्ये किमान छोटे समूह संपर्क, म्हणजे छोट्या समूहातला जो संपर्क आहे तर त्यामुळं पूर्वग्रह वाढतात का, किंवा सामाजिक सत्ता, सामाजिक वर्चस्व निर्माण करण्यामधून पूर्वग्रह वाढीस लागतात का, किंवा वास्तविक संघर्षातून पूर्वग्रह निर्माण होतात का, तर ते हे जे कारण नेमके आहेत किंवा हे जे त्याला सपोर्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सपोर्ट करणाऱ्या गोष्टी किती तिथं महत्त्वाच्या आहेत, तर या संदर्भातला हा मुद्दा बघायचा आहे. म्हणजे पूर्वग्रह सिद्धांत जे सांगितले गेलेले आहेत किंवा सिद्धांत मांडले गेलेले आहेत तर त्यांच्यासाठीचा जे आधार आहेत, त्यांची जी बेसिक माहिती जी आहे ती बेसिक माहिती नेमकी काय किंवा त्याची नेमकी कारणं कुठली आहेत की ज्या कारणांमुळं हे पूर्वग्रह निर्माण होतात. तर अशा पद्धतीने 3.2 मुद्द्यामध्ये आपल्याला फक्त पूर्वग्रहाचा सामाजिक सिद्धांत आणि पूर्वग्रह सिद्धांतांसाठी वैश्विक आधार कुठले कुठले आहेत तर ते बघायचे आहेत. त्यानंतर 3.3 मुद्दा जो आहे तो म्हणजे संस्कृती आणि पालकत्वाची पद्धती. मग आता आपल्याला माहिती आहे की जशी संस्कृती बदलत जाईल तसतशी पालकत्व शैली जी आहे, पॅरेंटल स्टाईल ज्याला म्हटलं जातं, तर ती बदलत जाते. म्हणजे आपल्याला साधं उदाहरण घ्यायचं झालं तर म्हणजे ग्रामीण भागातल्या पालकांची पालकत्व पद्धती ही वेगळी असते, शहरी भागातल्या पालकांची पालकत्व शैली ही वेगळी असते. त्याचबरोबरीनं भारतासारख्या देशामध्ये जो समूहवादी संस्कृतीतला देश आहे तर समूहवादी संस्कृतीतील लोकांची किंवा पालकांची पालकत्वाची शैली वेगळी आहे. या उलट अमेरिकेसारखा जो देश आहे किंवा युरोपीय जे देश आहेत तर त्या युरोपीय देशांमध्ये व्यक्तिवादी तिथं संस्कृती आहे. व्यक्तिवादी संस्कृती म्हणजे तिथे एका व्यक्तीला महत्त्व दिलं जातं. तर अशा व्यक्तिवादी संस्कृतीमधल्या पालकांची जी पालकत्वाची शैली जी आहे ती वेगळी आहे असं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच काय, तर ह्या संस्कृतीचा आणि ह्या पालकत्व शैलीचा नेमका कसा एकमेकांशी संबंध आहे तर ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर ही पाश्चिमात्य संस्कृतीतील लोकांची पालकत्व शैली वेगळी आहे आणि आशिया देशातली किंवा भारतासारख्या देशातल्या
पालकांची पालकत्वाची शैली जी आहे ती वेगवेगळी आहे. आणि त्यामुळं संस्कृती आणि पालकत्व शैली यांच्यामध्ये कशी भिन्नता निर्माण होते, संस्कृतीचा परिणाम पालकत्व शैलीवर कसा होतोय, तर तो मुद्दा आपल्याला 3.3 मध्ये बघायचा आहे. त्यातला पहिला मुद्दा काय सांगितलाय बघा, पालकत्वातील सांस्कृतिक भिन्नता म्हणजे बदल. म्हणजे आता मी तुम्हाला जे सांगितलं ते की संस्कृती जशी बदलली तशी पालकत्वाची शैली देखील बदलत जाते. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा, उदाहरणार्थ झोपेची वेळ. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये किती वाजता झोपतात रात्रीचे लोक, आणि पाश्चात्य देशांमध्ये रात्रीचे किती वाजता लोक झोपतात. त्यानंतर खेळाची वेळ, त्यानंतर तुम्ही सांगाल तसे करणे. मग आता तुम्ही सांगाल तसं करणं म्हणजे काय, तर भारतासारख्या देशामध्ये मोठ्या लोकांचं किंवा पालकांचं जास्त करून मुलं ऐकतात, किंवा वरिष्ठ लोकांचं मुलं जे आहेत किंवा लहान मुलं जे आहेत तर ती लहान मुलं ऐकण्याचं काम करतात. या उलट जे पाश्चात्य देश आहेत तर त्या पाश्चात्य देशांमध्ये पालक जे सांगतील मुलांना ते सगळंच मुलं ऐकतील असं काय नाही, तर ते पालकांना देखील प्रतिप्रश्न विचारू शकतात किंवा स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वतःच्या इच्छेप्रमाणे ते वर्तन करू शकतात. म्हणजे पालकत्व सांगतात की पालक सांगतात म्हणूनच ते ऐकलं पाहिजे असं तिथं नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच काय की इथं ह्या पालकत्वाच्या शैलीमध्ये किंवा तिथले पालकच त्या मुलांना फ्रीडम देतात, स्वातंत्र्य दिलेलं असतं की तुम्ही बाबा तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही विशिष्ट प्रकारचं वर्तन करू शकताय. पण तसं भारतासारख्या समूहवादी देशामध्ये नाही आहे. तर इथं पालक जे आहेत ते पालक आपली जी मतं आहेत, आपली मतं ह्या मुलांवर लादताना आपल्याला दिसतात. तो नेमका काय फरक आहे, कसा फरक आहे ते आपल्याला प्रत्यक्ष शिकवताना बघायचं आहे. नंतर दुसरा मुद्दा यामधला काय की पालकत्वातील सांस्कृतिक समानता. आता मग संस्कृती वेगवेगळ्या आहेत आणि वेगवेगळ्या संस्कृतींचा परिणाम पालकत्व शैलीवर जरी होत असला तरी देखील वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये पालकत्वाच्या काही विशिष्ट शैली ह्या समान आहेत का ते देखील आपल्याला इथं बघायचं आहे. म्हणजे संस्कृती जरी भिन्न असल्या, संस्कृती जरी वेगवेगळ्या असल्या तरी देखील त्यांच्यातली जी पालकत्वाची जी शैली आहे ती पालकत्वाची शैली त्यातल्या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक गोष्टी समान त्यांच्यामध्ये आहेत का, तर ते पण आपल्याला इथं बघायचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा यातला बघायचा आहे, संस्कृती भिन्न पालकत्व शैली आणि वंश सिद्धांत. म्हणजेच काय की संस्कृतीनुसार जसं पालकत्वाची शैली बदलते तसंच वंशानुसार देखील पालकत्व शैली बदलते का, किंवा ती बदलते का, त्याच्यात कसा त्याचा परिणाम ह्या वांशिक गोष्टींचा घडतोय ते देखील आपल्याला इथं बघायचं आहे. आणि चौथा मुद्दा यामधला आहे, पालकत्व हा दुहेरी मार्ग आहे आणि स्वभावाची भूमिका. पालकत्व हा दुहेरी मार्ग आहे. म्हणजेच काय की पालकत्व हे काय वन वे नसते, तर पालकत्व हे त्या पाल्यांच्यावर आणि पालकांच्या ह्या दोन्हींच्या एकमेकांशी असणाऱ्या संबंधावर, एकमेकांच्या वर्तनावर ते अवलंबून असतं. आलं लक्षात. म्हणजे पालकत्व म्हणजे फक्त काय पालकच तिथं नसतात, तर पालक आणि पाल्य, तर ह्या दोन्हींमधला जो संबंध आहे, या दोन्हींमधलं जे वर्तन आहे, ह्या दोघांचं एकमेकांशी असणारं जे वर्तन आहे तर ते वर्तन तिथं महत्त्वाचं आहे. आणि मग त्यामध्ये त्यांच्या स्वभावाची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे पालकांचा स्वभाव कसा आहे त्यानुसार ते पाल्याशी वर्तन करणार आहेत, आणि पाल्याचा स्वभाव कसा आहे त्यानुसार ते पाल्य आपल्या पालकांशी वर्तन करणार आहे. आणि त्यामुळं पालकत्व ही जी गोष्ट आहे ही गोष्ट दुहेरी आहे, ही एकेरी नाही. तर अशा पद्धतीनं हा आपला तिसरा जो टॉपिक आहे, का तिसरं जे मॉड्यूल आहे ते बघायचं आहे. त्या तिसऱ्या मॉड्यूलमध्ये आपण काय काय बघायचं आहे की संस्कृतीचा बुद्धिमत्तेशी कसा संबंध आहे, संस्कृतीचा पूर्वग्रहांशी कसा संबंध आहे, आणि संस्कृतीचा पालकत्वाच्या पद्धतीशी किंवा पालकत्व शैलीशी कसा संबंध आहे. अशा 3 गोष्टींशी संस्कृतीचा नेमका काय संबंध आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता त्यानंतर शेवटचं आणि चौथं मॉड्यूल जे आहे आपल्या ह्या सिलेबसमधलं ते चौथं मॉड्यूल आहे संस्कृती आणि अपसामान्यत्व. म्हणजे संस्कृतीच्या प्रभावातून काही वेळेला अपसामान्य वर्तन कसं निर्माण होतं, किंवा अपसामान्य वर्तनाचा आणि संस्कृतीचा नेमका काय संबंध आहे. आता अपसामान्य वर्तन म्हणजे काय ते तुम्हाला मी मनोविकृतीशास्त्र हा जो सिलेबस आहे तो सिलेबस सांगताना सांगितलंच होतं की अपसामान्य वर्तन म्हणजे जे सामान्य नाही किंवा सामान्यापेक्षा वेगळं असणारं वर्तन, किंवा जे मनोविकृतीचं वर्तन आहे, किंवा ज्या वर्तनामध्ये दोष निर्माण झालेले आहेत असं वर्तन म्हणजे अपसामान्य वर्तन. आता मग ह्या अपसामान्य वर्तनाचा आणि संस्कृतीचा नेमका काय संबंध आहे, कसा संबंध आहे, तर ते आपल्याला इथं ह्या चौथ्या मॉड्यूलमध्ये त्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. त्यातला पहिला जो मुद्दा आहे 4.1 ते बघा काय आहे की संस्कृती
अपसामान्यत्व आणि मनोविकृतीशास्त्र. म्हणजे यामध्ये संस्कृतीचा अपसामान्यत्वाशी आणि मनोविकृतीशास्त्राशी नेमका काय संबंध आहे. म्हणजे विशिष्ट संस्कृतीतील लोक त्यांच्यामध्ये एखादी विशिष्ट मानसिक समस्या जास्त प्रमाणात दिसून येते का, तर ते तिथं आपल्याला बघायचं आहे. तर याचं एक उदाहरण सांगता येईल की जे थंड हवेची ठिकाणं आहेत किंवा थंड हवेचे जे देश आहे किंवा जिथं थंड वातावरण, हिवाळा जास्त काळ असतो, तर अशा ठिकाणी डिप्रेशनची समस्या ही जास्त प्रमाणात निर्माण झाली असते किंवा नैराश्य, अवसाद, तर यांचं प्रमाण तिथं त्या संस्कृतीतल्या किंवा त्या प्रदेशातल्या लोकांच्यामध्ये जास्त असतं असं आपल्याला दिसून येईल. या उलट जे उष्ण कटिबंधामध्ये राहणारे जे लोक आहेत, म्हणजे जिथं उन्हाळा जास्त काळ असतो, तर अशा ठिकाणच्या लोकांमध्ये आक्रमकता जास्त प्रमाणात असते, आक्रमकता. तर अशा पद्धतीनं संस्कृतीचा किंवा हवामानाचा आणि अपसामान्य वर्तनाचा हा संबंध आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता नेमकं संस्कृतीचा आणि ह्या अपसामान्य वर्तनाचा नेमका कसा संबंध आहे, काय संबंध आहे, ते आपल्याला प्रत्यक्ष शिकवताना बघायचं आहे. त्यानंतर ह्यातला दुसरा मुद्दा काय बघा की वैश्विकतावादी आणि सापेक्षवादी यांच्यातील वाद. मग आता जे वैश्विकतावाद मांडतात आणि जे सापेक्षवाद मांडतात, तर यांच्या दृष्टीनं हे अपसामान्यत्व नेमकं कसं आहे किंवा अपसामान्य वर्तनाची कारणं नेमकी ती काय सांगतात, तर ते आपल्याला तिथं बघायचं आहे. तो थोडा थेरॉटिकल मुद्दा आहे, त्यामुळे तो आपण पुढच्या म्हणजे शिकवतानाच ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर 4.2 बघा की वैश्विकतावाद आणि सापेक्षतावाद आणि छिन्न मनस्कता. छिन्न मनस्कतेलाच ही आता मराठीत तो शब्द आहे, त्याला इंग्लिशमध्ये स्किझोफ्रेनिया नावाचं मानसिक विकृती अशी म्हणलं जातं, स्किझोफ्रेनिया. आता स्किझोफ्रेनिया म्हणजेच काय की ज्याचा वास्तवाशी कुठलंही संपर्क नाही किंवा ज्या व्यक्तीला वास्तवाचं भान राहिलेलं नाही. म्हणजे आपण जे रस्त्यावर जे ज्यांना वेडे लोक म्हणतोय की जे रस्त्यावर उभे राहिलेले असतात आणि ते काय पण बडबडत असतात स्वतःशी किंवा हवेमध्ये हात वारे करत असतात, कुणाकडेही बघून काहीतरी बोलत असतात, शिव्या वगैरे देत असतात किंवा इतर काही काही बडबड करत असतात. तर अशा लोकांना किंवा त्यांचे कपडे फाटलेले असतात, त्यांना कपड्यांचं भान नसतं, आपण काय बोलतोय, कुणाशी बोलतोय, समोरची व्यक्ती कोण आहे याचं काहीही भान नसतं. तर असं वास्तव परिस्थितीचं कुठलंही भान नसणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींना छिन्न मनस्कता किंवा स्किझोफ्रेनिया नावाची मानसिक विकृती झालेली असते. आणि मग ह्या लोकांचं स्वतःवर कुठल्याही प्रकारचं कंट्रोल किंवा नियंत्रण नसतं. ठीक आहे. मग आता ह्या स्किझोफ्रेनिया या विकृतीचा आणि वैश्विकतावाद आणि सापेक्षतावादाचा काय नेमका संबंध आहे ते देखील आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर मुद्दा पुढचा काय बघा की वैश्विकतावाद, सापेक्षतावाद आणि संस्कृती सापेक्ष लक्षणे. म्हणजेच काय की संस्कृतीनुसार ह्या मानसिक विकृतीची लक्षणं नेमकी कशी असतात, तर ते ह्या वैश्विकतावादाच्या सिद्धांतानुसार आणि सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर संस्कृती सापेक्ष लक्षण संशोधनाच्या मर्यादा. म्हणजे आपण असं जर म्हणत असू की संस्कृतीनुसार अपसामान्यत्वाचे लक्षणं किंवा वर्तन वैशिष्ट्ये बदलत जातात, तर हे जे संशोधन जे केलेलं आहे तर त्या संशोधनाच्या मर्यादा नेमक्या काय आहेत, त्याला काही लिमिटेशन्स आहेत का, तर ते देखील आपल्याला तिथं बघायचं आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे 4.3 संस्कृती, मानसोपचार आणि उपाययोजना किंवा त्यालाच उपचार असं म्हटलेलं आहे. तर संस्कृतीनुसार अपसामान्य वर्तन जर घडत असेल तर त्यावर मग उपचार किंवा मानसोपचार कशा पद्धतीने केले जातात, तर ते देखील आपल्याला इथं बघायचं आहे. तर यामधला जो मुद्दा पहिला मुद्दा बघायचा आहे की संस्कृतीच्या पलीकडे मानसोपचारांच्या प्रभाव किंवा परिणाम करणारे घटक. म्हणजेच काय की जे मानसोपचार जे आहेत ते मानसोपचार काही विशिष्ट संस्कृतीनुसार लिमिट त्याला नाही किंवा मर्यादित राहिलेले नाहीत, तर हे मानसोपचार हे संस्कृतीच्या पलीकडे काम करणारे असतात. म्हणजेच काय की एका संस्कृतीमध्ये विशिष्ट मानसोपचार पद्धती वापरल्या असेल तर तीच मानसोपचार पद्धती त्याच मानसिक विकृतीसाठी दुसऱ्या संस्कृतीत देखील आपल्याला वापरता येऊ शकते. म्हणजे मानसोपचार ज्या पद्धती आहेत त्या मानसोपचार पद्धती काही संस्कृतीनुसार बदलत नाहीत, तर संस्कृती जरी वेगवेगळी असली तरी देखील मानसोपचार पद्धती त्या सेमच किंवा समान पद्धतीनेच त्या वापरल्या जातात. आणि त्या किती मग प्रभावी ठरतात, एका संस्कृतीमध्ये एका विकृतीसाठी विशिष्ट मानसोपचार पद्धती वापरल्या असेल तर त्याच विकृतीसाठी तीच मानसोपचार पद्धती पण वेगळ्या संस्कृतीमध्ये किती प्रभावी ठरू शकते,
तर ते आपल्याला बघायचं आहे. आणि मग ह्या अशा मानसोपचार पद्धतींवर प्रभाव पाडणारे नेमके घटक कुठले कुठले आहेत तर ते आपल्याला इथं बघायचं आहे. त्यानंतर यातला जो पहिला मुद्दा बघायचा आहे की अमूर्त घटक, त्यामध्ये आरोग्य आणि आजारविषयक कल्पना. म्हणजे मानसोपचार पद्धती ज्यावेळेला आपण वापरत असतोय तर ती मानसोपचार पद्धती वापरत असताना त्यामध्ये 3 घटक महत्वाचे आहेत. एक म्हणजे अमूर्त घटक. अमूर्त घटक कुठला आहे तर आरोग्य आणि आजारविषयक कल्पना. म्हणजे त्या विशिष्ट संस्कृतीमधील लोकांच्या मनामध्ये आजाराविषयी आणि आरोग्याविषयी नेमक्या त्यांच्या कल्पना काय आहेत, त्यांचे नेमके विचार काय आहेत. कारण काही जे संस्कृती आहेत किंवा काही जे समाज आहेत तर त्या समाजामध्ये एखादा आजार होणं तर तो देवाचा कोप झालेला आहे किंवा भूत लागलेला आहे, भूतानं पछाडलेला आहे असं वगैरे समजलं जातं आणि त्यामुळे त्याच्या वर्तनात बिघाड झालेला आहे असं असं एक मत मांडलं जातं किंवा तो विचार त्या समाजामध्ये किंवा त्या संस्कृतीमध्ये रुजलेला असतो. म्हणजेच काय, ते जर अशा पद्धतीनं अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून असा देवाचा प्रकोप किंवा भूतानं पछाडणं तर अशा गोष्टींवर जर विश्वास ठेवत असतील, अशा जर त्यांच्या कल्पना असतील तर ते मानसोपचारांना जास्त सपोर्ट करणार नाहीत किंवा मानसोपचारांचा जास्त ते विचार करणार नाहीत. तर ते मग भोंदू बाबांकडे वगैरे जाणं किंवा जे भूत काढणारा व्यक्ती आहे तर त्याच्याकडे जाणं, तर अशा पद्धतीने ते उपचार घेताना आपल्याला दिसतं किंवा अघोरी उपचार जे आहेत तर ते घेताना आपल्याला दिसतील. म्हणजेच काय इथं की इथं मानसोपचारांमध्ये संस्कृतीनुसार भिन्नता आपल्याला पाहायला मिळतात. ती भिन्नता पहिल्यांदा आजार आणि आरोग्यविषयक ज्या तिथल्या लोकांच्या कल्पना आहेत त्या कल्पनेवर ठरल्या जातात. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे आंतरवैयक्तिक घटक. आता आंतरवैयक्तिक घटक कुठला आहे, क्लायंट आणि उपचारक भेटी दरम्यानचा. म्हणजेच काय, क्लायंट याचा अर्थ काय की ज्याला मनोविकृती झालेली आहे किंवा ज्याच्या वर्तनामध्ये बिघाड झालेला आहे, ज्याचं वर्तन अपसामान्य, त्याला क्लायंट असं म्हणायचं आहे. आणि उपचारक म्हणजे काय की जो उपचार करणारा डॉक्टर आहे तर त्याला उपचारक असं म्हणायचं आहे. आणि मग हा क्लायंट आणि हे उपचारक, तर ह्या दोघांमध्ये नेमके कुठल्या प्रकारचे संबंध निर्माण होतात तर त्यानुसार काय होतं की मानसोपचार कसे कुठले वापरायचे आणि मानसोपचाराची प्रभावीपणा त्यावर त्यांचा ठरत असतो. म्हणजे त्यांच्यातलं रिलेशन जर एकदम विश्वासाचं निर्माण झालं असेल तर तिथं मानसोपचार जो वापरणारा उपचारक आहे तर तो जास्त यशस्वी होऊ शकतो. पण क्लायंटनं जर त्या उपचारकावर विश्वासच नाही ठेवला, त्याला आपली नेमकी किंवा खरी समस्याच सांगितली नाही, तर त्यामुळं मग मानसोपचार करताना त्या उपचारकाला काही वेळेला कठीण जाण्याची शक्यता असते किंवा त्याला त्यामध्ये अपयश येण्याची शक्यता असते. आणि त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे मूर्त किंवा भौतिक घटक. आता मूर्त घटक कुठला आहे तर उपचार करताना, उपचार पद्धती वापरताना. मग आता प्रत्यक्ष उपचार करताना किंवा प्रत्यक्ष उपचार पद्धती वापरताना क्लायंट त्या उपचारांना कसा रिस्पॉन्स देतोय त्यावर त्या उपचारकाची किंवा त्या मानसोपचाराची जी प्रभावीपणा जो आहे तो अवलंबून असतो. जर क्लायंटने त्याला जर चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स नाही दिला त्या उपचारांना तर काय होणार आहे तर ते उपचार यशस्वी ठरणार नाहीत. आणि क्लायंट जर त्याला योग्य पद्धतीने रिस्पॉन्स देऊ लागला तर काय होणार आहे की ते उपचार यशस्वी ठरू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने हे 3 घटक महत्वाचे आहेत. त्यानुसार मानसोपचारांचा जो प्रभावीपणा आहे तो प्रभावीपणा निश्चित होत असते, ठरत असते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे देहावर ताबा किंवा समाधी, धार्मिक मानसोपचार, उपचार पद्धती की विकृती. तर धार्मिक जे उपचार आहेत तर ते धार्मिक उपचार नेमके काय, धार्मिक मानसोपचार, तर त्या धार्मिक मानसोपचारांचा जो समाधीशी संबंध आहे, म्हणजे समाधी वगैरे घेणं जे आहे प्रकार किंवा स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या मनावर ताबा मिळवणं, त्यासाठी ध्यानधारणा वगैरे करणं, नामस्मरण करणं, जप करणं, उपवास करणं, तर ह्या सगळ्या ज्या धार्मिक गोष्टी आहेत तर ह्या धार्मिक गोष्टींना मानसोपचार म्हणायचं का, किंवा ही एक उपचार पद्धती आहे का की ती एक विकृती आहे. तर या संदर्भातला जो प्रश्नचिन्ह आहे किंवा या संदर्भातला जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला इथं बघायचा आहे. ठीक आहे, म्हणजे मानसोपचारांच्या जोडीनं हे जे धार्मिक उपचार केले जातात किंवा जे धर्मोपदेशक असतात किंवा धर्माचे जे अभ्यासक असतात तर ते धर्माचे अभ्यासक काही वेळेला अशा समस्या किंवा माणसाच्या वर्तनातील जी विकृती आहे किंवा जे वर्तन दोष आहेत ते काढून टाकण्यासाठी काही अघोरी उपाय किंवा काही उपचार सांगताना दिसतात. तर ते उपचार किती यशस्वी ठरतात किंवा ते उपचार यशस्वी ठरतात का किंवा त्याला मानसोपचार म्हणता येईल का, तर या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला इथे बघायचे आहेत.
आणि त्यानंतर शेवटचा यातला मुद्दा जो असा आहे की जगातील स्वदेशी उपचार पद्धती, म्हणजे जगभरातील स्वदेशी उपचार पद्धती. मग प्रत्येक म्हणजे जगभरामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणची उपचार पद्धती ही थोड्याफार फरकानं वेगळी असते असं आपल्याला दिसेल. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये वेगळ्या उपचार पद्धती वापरल्या जातात, अमेरिकेसारख्या देशामध्ये वेगळ्या उपचार पद्धती वापरल्या जातात, चीन, जपान यासारख्या देशांमध्ये वेगळ्या उपचार पद्धती वापरल्या जातात. तर प्रत्येक प्रदेशानुसार किंवा प्रत्येक देशानुसार ह्या उपचार पद्धतींमध्ये थोड्याफार फरक पडताना आपल्याला दिसतोय किंवा बदल केलेला आपल्याला दिसतोय. मग हे जगभरातल्या ज्या स्वदेशी उपचार पद्धती आहेत त्या नेमक्या कुठल्या आहेत तर ते आपल्याला इथं बघायचं आहे. आणि चौथा टॉपिक मधला शेवटचा मुद्दा जो आहे 4.4 तो म्हणजे संस्कृती आणि मानसोपचारातील समकालीन विकास किंवा प्रगती, बहुसंस्कृतीवाद, वैश्वीकरण आणि उपचार. म्हणजे ह्या संस्कृतीनुसार मानसोपचारामध्ये कसा बदल होत चाललेला आहे, कसा विकास होत चाललेला आहे आणि मग यातूनच बहुसंस्कृतीवाद जो निर्माण झालेला आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की वेगवेगळ्या संस्कृतीतले लोक आता एकत्र राहायला लागलेले आहेत आणि मग अशा वेळेला या लोकांवर कशा पद्धतीने मानसोपचार करायचे तर या संदर्भातला जो प्रश्न आहे तो प्रश्न निर्माण होतो आणि त्याचं काय नेमकं कसं मानसोपचार त्या लोकांच्यावर केले जातात, तर त्यामध्ये मानसोपचार करण्यासाठी कसे मानसोपचारांमध्ये बदल केले जातात तर ते पण तिथं बघायचं आहे. त्याचबरोबरीने आता वैश्विकीकरण होत चाललं म्हणजे जागतिकीकरण होत चाललेलं आहे आणि या जागतिकीकरणामध्ये सगळं जग एकत्र आलेलं आहे. एका प्रदेशातील एका संस्कृतीतील जी उपचार पद्धती आहे, मानसोपचार पद्धती आहे ती दुसऱ्या प्रदेशामध्ये दुसऱ्या ठिकाणी वापरली जात आहे आणि ह्या उपचार पद्धतींचं देखील जागतिकीकरण झालेलं आहे. आणि त्यामुळं मग ह्या उपचार पद्धती कशा प्रभावी ठरतात किंवा त्यामध्ये कसे बदल केले जात आहेत तर ते पण आपल्याला इथं बघायचं आहे. आणि हे जे उपचार टोटल आहेत जे उपचार ते उपचारांमध्ये नेमका कसा बदल होत चाललेला आहे किंवा त्यांचा विकास त्यांची प्रगती नेमकी कशी होत चाललेली आहे या संदर्भात देखील आपल्याला इथं माहिती घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या जो पेपर आहे पेपर नंबर 8 आंतरसांस्कृतिक मानसशास्त्र, तर ह्या आंतरसांस्कृतिक मानसशास्त्राच्या पेपरमध्ये एकूण आपल्याला 4 टॉपिक बघायचे आहेत. एक मॉड्यूल नंबर 1 ते कुठलं आहे, आंतरसांस्कृतिक मानसशास्त्राची ओळख आणि मूलभूत संकल्पना. त्यानंतर दुसरं जे मॉड्यूल आहे ते म्हणजे नीतिशास्त्र, भावनाशास्त्र, वंशवाद आणि स्वदेशी मानसशास्त्र. तिसरं जे युनिट आहे किंवा तिसरं जे मॉड्यूल आहे ते म्हणजे संस्कृती आणि बुद्धिमत्ता, पूर्वग्रह आणि पालकत्वाची पद्धती. आणि चौथं मॉड्यूल आहे संस्कृती आणि अपसामान्यत्व. तर अशा पद्धतीने ह्या 4 टॉपिकचं 4 मॉड्यूलचं हा जो पेपर आहे हा आंतरसांस्कृतिक मानसशास्त्राचा पेपर आहे. सिलेबस तुमच्या लक्षात आला असेल असं मी अपेक्षा करतोय आणि या सिलेबसनुसार आपण पुढच्या काळामध्ये लेक्चर्स घेणार आहोत. तरी आपण सिलेबस समजून घ्या, सिलेबस पुन्हा एकदा वाचा, तो समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये कुठले मुद्दे आहेत ते मुद्दे ते घटक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.